सोलापूर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे। 6 दिवसांपूर्वी आरटीओ ऑफिसजवळ समर्थ ज्वेलर्स दुकानावर कोयता आणि पिस्तूलचा धाक दाखवत दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणारी टोळी अखेर शहर गुन्हे शाखेच्या शिताफिती कारवाईने जेरबंद झाली आहे। या टोळीमध्ये 3 युवकांसह एक विधी संपर्कित बालकाचा सहभाग असल्याच्या पोलीस तपासात समोर आला आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये साहिल दशरथ मयामा, समर्थ समीर गायकवाड आणि सार्थक दशरथ गायकवाड यांचा समावेश आहे। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून लोखंडी कोयता, 2 मोटरसायकली आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला आहे। 1 नोव्हेंबर 2025च्या संध्याकाळी 7:30च्या सुमारास तिघेजण निळ्या मोटरसायकलवरून आरटीओ ऑफिस रोडवरील समर्थ ज्वेलर्स समोर आले। त्यापैकी एक बाहेर थांबले तर उर्वरित दोघे दुकानात घुसले। त्यांनी कोयता आणि पिस्तूलचा धाक दाखवत दुकानातील सोने बॅगेत भरा अशी धमकी दिली। मात्र दुकानदार दीपक वेदपाठक आणि कर्मचाऱ्यांच्या आरडाओरडानंतर टोळीला पळ करावा लागला। या प्रकरणानंतर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली। गुन्हे शाखेच्या 7 तपास पथकाने तब्बल 125 CCTV फुटेज तपासून आरोपींचा माग काढला आणि सापळा रचून त्यांना अटक केली। तपासात हे देखील समोर आलं आहे की आरोपींपैकी काहींनी यापूर्वी वळसंग परिसरात एका पेट्रोल पंपावर 39,000 रुपयांची लूट केल्याची कबुली दिली आहे। सोलापूर पोलिसांच्या या शिताफी कारवाईमुळे शहरातील दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश झाला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, मागच्या 1 तारीखला सायंकाळी 7:45 वाजता 8 वाजताच्या दरम्यान शहरातील आरटीओ ऑफिस रोड, गणेशनगर येथील समर्थ ज्वेलर्स दुकानामध्ये एक रॉबरीचं अटेम्प्ट होतं। तेव्हा आम्ही अटेम्प्ट टू रॉबरीचे गुन्हे दाखल करून विजापूर पोलीस स्टेशनला तपास सुरू केलं होतं। त्यात जे काही इन्फॉर्मेशन होतं त्यानुसार एक ॲक्टिवा टाईप निळ्या रंगाच्या गाडीमध्ये 3 आरोपी आत आला आणि त्यांनी कोयता वगैरे वापरलं आणि तिकडच्या काच वगैरे फोडून मालकांना धमकावलं, बॅग भरा वगैरे वगैरे। पण तिथून काय ओरडाओरडी झालं आणि गर्दी जमल्यामुळे त्यांनी तिथे जगा सोडून पळून गेलं। त्यानुसार आम्ही 309(4), 62, 351, 2, 3, 324, 3, 335 आणि हत्यार कायदा 425 अन्वये गुन्हे दाखल करून विजापूर नाका पोलीस स्टेशनला दाखल करून पुढील तपास सुरू केलं। हे गुन्ह्याच्या तपास दरम्यान आम्हाला जेवढं लीड होतं त्यानुसार जुनी मोडस ऑपरंडीचे आरोपी शोधणे आणि इतर तांत्रिक आणि स्थानिक पातळीवरून गुप्त माहितीदारांकडून माहिती काढून फील्डवर्क करून तपास करण्याचे काम सुरू केलं होतं। DCP झोन श्री कबाडे, DCP क्राईम श्रीमती पाटील, DCP ट्रॅफिक श्री हसन आणि त्यांच्या सर्व टीमनी पूर्णपणे म्हणजे अगदी ट्रॅफिकच्याही अंमलदार यात ते त्या रेसम्बलिंग वाहनबद्दल माहिती गोळा करणे आणि क्राईम आणि लोकल पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस स्टेशनच्या DB आम्ही वापरून शोध मोहीम काढलं होतं। आपलं सर्वांना माहितीच आहे। त्यानुसार आता गुन्हे डिटेक्ट होऊन त्यात आतापर्यंत 5 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। यात स्थानिक इकडं सोलापूरच्या साहिल दशरथ गायकवाड, राहणार लिमाईवाडी, समर्थ समीर गायकवाड, सुशील मराठी शाळाजवळ, सार्थक दशरथ गायकवाड अगेन विठ्ठल मंदिरजवळ 2 नंबर झोपडपट्टी, अजिंक्य चव्हाण राहणार माळवाडी पुणे, विशाल जाधव राहणार तुळजापूर धाराशिव,